सिन्नर बस स्थानकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। काल दुपारी 3:30च्या सुमारास प्रचंड पावसाच्या पार्श्वभूमीवर बस स्थानकातील फलाटावरील स्लॅब अचानक कोसळला। या घटनेमध्ये शिर्डी ठाणे शिवशाही बस आणि एक खासगी कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। यावेळी परिसरात 250 ते 300 प्रवासी उपस्थित होते। घटनेनंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य हाती घेतलंय। 2 JCBच्या मदतीनं मलबा हटवण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। या बसस्थानकाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते 2016 मध्ये झालेलं होतं। कोट्यावधी रुपयांचा खर्च करून उभारलेलं हे बसस्थानक BOT तत्वावर तयार करण्यात आलेलं होतं। या दुर्घटनेत 4 स्लॅब कोसळल्यानं बांधकामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून ठेकेदारावर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। स्थानिक नागरिकांनी या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलाय। न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण, नाशिक।